म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो. कधी कधी असं होतं की रात्री उशीर झालेला असतो, पार्टी झालेली असते किंवा काम उशिरापर्यंत चाललेलं असतं आणि रात्री 1-1:30च्या सुमारास अशी मस्तपैकी भूक लागते आणि रस्त्यावरून जाताना असा एक खमंग असा भुर्जीचा वास येतो आणि लगेच तुमची पावलं जी आहेत तर ती त्या भुर्जीच्या गाडीकडे वळतात. असे टक 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 असा आवाज करत केलेली मस्त चमचमीत भुर्जी आणि त्याच्याबरोबर लुसलुशीत पाव. फॅन्टॅस्टिक. रात्री 1:30 वाजता याच्यापेक्षा दुसरं सेफ आणि मस्त फूड असू शकत नाही. अशीच एक रेसिपी आज आपण करणार आहोत आणि त्याच्याच बरोबर अंड्याचीच अजून एक इनोव्हेटिव्ह सूपची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी. अंड म्हणलं ना की युजली आपण ब्रेकफास्टला खातो, पण माझं असं मत आहे की अंड तुम्ही सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी खा, रात्री खा, कधी खा, कारण अंड हे खरंच हेल्दी असतं. चला आता किचनकडे जाऊयात आणि आजच्या 2 अंड्याच्या इंटरेस्टिंग रेसिपीज करायला सुरुवात करूयात. माझे बरेच पारशी मित्र आहेत. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जातो, म्हणजे स्पेशली मला एक मेरवान नावाचा एक खूप चांगला पारशी मित्र आहे, त्याच्या घरी गेलं की तुम्हाला सांगतो अंडा पकोडापासून अंडा करीपर्यंत आणि अंडा पिझ्झापासून अंडा नूडल्सपर्यंत असे अनेक प्रकार बघायला मिळतात. म्हणजे जगामध्ये जेवढे कुझिन्स आहेत आणि जेवढे प्रकार आहेत तर त्या सगळ्या प्रकारांमध्ये मेरवाननी आजपर्यंत अंड घालून ती रेसिपी करून पाहिलेली आहे. म्हणजे त्याला अंड इतकं आवडतं. मी म्हटलं हे तुझंच पर्सनल प्रेफरन्स आहे. तोडणार नाही. पारशी कम्युनिटीमध्ये अंड खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही बघता की सगळे पारशी जे आहेत ते चांगले असे हेल्दी असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक असं वेगळं तेज असतं, कारण खरंच अंड इज व्हेरी व्हेरी हेल्दी. अशीच एक अंड्याची इंटरेस्टिंग रेसिपी आत्ता आपण पहिल्यांदा करणार आहोत, जी मी त्याच्याच घरी खाल्ली होती. त्याच्या घरी खाल्लं होतं, त्याला त्यांनी सांगितलं होतं बैदा रोल. आता अंड्याला बैदा म्हणतात हे मला त्याच्याच घरी कळलेलं होतं. तर त्याच रेसिपीमध्ये मी थोडेसे चेंजेस केले. आता तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, खाल्लेल्या रेसिपीमध्ये थोडे चेंजेस करून बघण्याची माझा स्वभावच आहे मूळचा. तर त्याच्यामध्ये मी चीज ॲड केलं आणि आता बैदा चीज रोल आपण करणार आहोत. एग अँड चीज रोल. एग अँड चीज रोलसाठी घेतलं साहित्य बघून घेऊ, देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठाचा मळलेला आटा, बॉईल केलेली अंडी, स्लाइस केलेले टोमॅटो, एक कच्चं अंडं, स्लाइस केलेले कांद्याचे तुकडे, चीज, तमालपत्र, मोहरी, बारीक चॉप केलेली कोथिंबीर, हळद, गरम मसाला आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदा आपण या बैदा चीज रोलचं स्टफिंग करून घेणार आहोत. या पॅनमध्ये सांडा एक 1.5 टेबलस्पून मी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घालून घेऊ थोडीशी मोहरी, जस्ट एक तमालपत्र, आणि चिमूटभर हळद. आता मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण या कांद्याचे सगळे स्लाइसेस जे आहेत तर ते आपण घालणार आहोत. काही स्लाइसेस गार्निशिंगसाठी आपण वगळून ठेवू आणि बाकीचे स्लाइसेस परतण्यासाठी आपण वापरणार आहोत. आता ही मोहरी अशी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याचे स्लाइसेस. आणि कांद्याचे स्लाइसेस थोडेसे रोस्ट होऊन देत तोपर्यंत आपण ही इथं जी बॉइल्ड एग्स आपण घेतली आहेत तर त्यात चौकोनी आपण तुकडे करून घेऊ.
कांद्याचा रंग चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटोचे स्लायसेस. जस्ट एक 2 स्लाइस आपण गार्निशिंगसाठी ठेवू आणि बाकीचे स्लायसेस या मसाल्यामध्ये वापरून टाकू. टोमॅटो घातल्यानंतर आता याच्यामध्ये घालूयात आपण मसाला, गरम मसाला, थोडी चॉप केलेली बारीक कोथिंबीर, थोडंसं मीठ, आणि जस्ट अ स्प्लॅश ऑफ वॉटर. मग या मसाल्यामध्ये हे जे अंड्याचे चौकोनी तुकडे जे आहेत ते घालून घेऊ आणि जस्ट त्या मसाल्यामध्ये असे ते टॉस करायचे. त्याचे आता हे सगळे ज्युसेस इव्हॅपोरेट होऊन देत. आपलं जे स्टफिंग जे आहे ते चांगलं ड्राय होऊन दे. तोपर्यंत मी काय करतो, या गव्हाच्या पिठाची एक पातळसर पोळी करून घेतो. दोन्ही साईडनी स्लाइटली त्याला जस्ट रोस्ट करून. आता ही पोळी जी आहे ती मी करून घेतली आहे. मी काय करणार आहे, पोळी गरम असेच तोपर्यंतच याच्यावर आपण घालून घेऊ ते अंड. आणि अलगदपणे अशी उचलून पोळी जी आहे, अंड्याचं बॅटर जे आहे ते असं छान कुक झालं की पोळी जी आहे ती आपण या प्लेटवर काढून घेणार आहोत. आणि आता हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे, तुम्ही बघताय की ज्युसेस जे आहेत ते सगळे रिड्यूस झालेले आहेत आणि मस्तपैकी मसालेदार अंड्याचं स्टफिंग झालंय. अजून तिखट जर चालत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून तिखट सुद्धा घालू शकता. आता स्टफिंग घातल्यानंतर याच्यातलं तमालपत्राची पानं जी आहेत ती आपण काढणार आहोत आणि आता रोल करायच्या आधी याच्यामध्ये आपण घालणार आहोत भरपूर चीज. म्हणजे स्टफिंगच्या हीटमुळे आणि या पोळीच्या हीटमुळे असं मस्तपैकी मेल्ट होईल आणि खाताना अंड आणि चीज, फेनॉमिनल वर्ल्ड क्लास कॉम्बिनेशन. स्टफिंग घातल्यानंतर असं चारी बोटांनी असं याला जस्ट पुल करायचं आणि परत असं रोल करायचं. असं मधनं आपण त्याला कट करणार आहोत. मग त्याच्यावर खायला देताना तुम्ही काही पुदिन्याची चटणी देऊ शकता किंवा त्याच्यावर थोडंसं केचप देऊ शकता किंवा आपण तंदुरी कबाब बरोबर जे आपण सॅलड खातो, कोबी, कांदा, टोमॅटो, चाट मसाला याचं सॅलड सुद्धा तुम्ही देऊ शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर. दॅट्स इट. बैदा चीज रोल रेडी. तुम्हाला खरं सांगू, हे स्टफिंग बघून आणि त्याचा वास जो येतोय त्यामुळे मला लगेच खावंसं वाटतंय. पण काय करणार, तुमच्याकडे अजून एक रेसिपी करायची आहे आणि नंतरच मी टेबलकडे जाऊ शकतो ना. तुम्ही साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. एग अँड चीज रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, भिजवलेली कणिक, उकडलेली अंडी, बारीक चिरलेला टोमॅटो, फोडलेलं अंड, कांद्याचे तुकडे, चीज, तमालपत्र, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, तमालपत्र, हळद, कांद्याचे तुकडे, टोमॅटोचे तुकडे, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, पाणी आणि उकडलेल्या अंड्याचे बारीक तुकडे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं.
भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची पोळी लाटावी, त्यावर अंड फोडून घालावं आणि पोळी पुन्हा भाजून घ्यावी. या पोळीवर एकत्र केलेलं अंड आणि कोथिंबीरीचं मिश्रण घालावं आणि नंतर त्यामधलं तमालपत्र काढून टाकावं. त्यावर चीजचं स्टफिंग घालून पोळीचा रोल करून घ्यावा आणि मधोमध कापून घ्यावा. कांदा टोमॅटोच्या स्लाइस आणि कोथिंबीरीनं गार्निशिंग करून एग अँड चीज रोल सर्व्ह करावा. अजूनही मला कळलेलं नाहीये की जगामध्ये चायना सोडून बाकीच्या देशांमध्ये सूपच्या रेसिपीज नाही आहेत का? वेल, आहेत. पण कसं आहे माहिती आहे की कुठलाही रेस्टॉरंट लोकांना जे पाहिजे तर तेच मेनूमध्ये ठेवत असतो आणि चायनीज सूप्स हे आपल्या इथं खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहेत. वेल, पर्सनली मला सुद्धा काही चायनीज जे क्लिअर सूप्स आहेत, म्हणजे इवन थाई जी काही क्लिअर सूप्स आहेत तर ती मला प्रचंड आवडतात. आणि त्याच क्लिअर सूपमध्ये आपण एक आता वेगळं व्हर्जन करणार आहोत, मेरवान सारखंच. त्याच्यामध्ये अंड ॲड करणार आहोत आणि सूपचं नाव आहे एग नॉट सूप. एग नॉट सूपसाठी घेतलं साहित्य बघून घेऊ, देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण घेतलाय पातीचा कांदा, बारीक जुलियन केलेले गाजर, 2 अंडी, व्हेजिटेबल स्टॉक सीझनिंग, बारीक चॉप केलेलं आलं, मिरपूड, लिंबाचा रस, बारीक चॉप केलेला लसूण, बारीक चॉप केलेली मिरची, थोडासा सोया सॉस आणि मीठ. आता सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की या पॅनमध्ये, या पाण्यामध्ये सगळी व्हेजिटेबल्स दिसतात आणि ते सिमर होते ते काय आहे. तर हा जो केलेला आहे तो फ्रेश व्हेजिटेबल स्टॉक केलेला आहे. म्हणजे ही जी व्हेजिटेबल जी आहे ती मी चांगली परतून त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं मीठ आणि सीझनिंग घालून वरनं पातीचा कांदा, गाजर, एक बे लीफ आणि व्हेजिटेबल्स असं घालून त्याचा स्टॉक करून घेतला आहे. म्हणजे सूपला आपली व्हेजिटेबल्सचं प्रॉमिनंट असा फ्लेवर लागेल आणि बाकीचे स्पायसेस घातल्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो डिफ्यूज होणार नाही. या पॅनमध्ये आपण आता घालून घेऊ थोडंसं तेल. कुठलंही सूप म्हटलं की त्याच्यावर तवंग नाही आला पाहिजे, त्यामुळे जस्ट परतण्यापुरतं आपण तेल घालणार आहोत. ते म्हणजे लिटरली जस्ट एक अर्धा चमचा. आणि आता आपण या चॉपिंग बोर्डवर हा जो पातीचा कांदा जो घेतला आहे तर त्याचा पांढरा भाग जो आहे तर तो आपण कापून घेऊ. ज्याला अर्ध्यात असं आपण कट करून घेणार आहोत आणि त्याचे उभे असे स्लाइसेस करणार आहोत आपण. म्हणजे गाजराचे जुलियन आणि आता कांद्याचे केलेले उभे जुलियन हे दोन्ही आपण एकत्र आता परतून घेणार आहोत या गरम झालेल्या तेलावर. गाजराचे जुलियन, या सूपमध्ये अंड्याच्या बरोबर मला सगळ्यात जास्त फ्लेवर कुठला आवडतो तो म्हणजे स्प्रिंग अनियन, पातीचा कांदा. वन ऑफ माय फेवरेट व्हेजिटेबल्स. म्हणजे तुम्हाला सांगतो माझी आई पातीच्या कांद्याची पीठ पेरून भाजी करते. मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी 7-8 पोळ्या मी आरामात खातो, कारण माझी भाजी इतकी आवडते. आता असं सॉते केल्यानंतर त्याला आपल्याला तेलावर फ्राय करायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये या व्हेजिटेबल स्टॉकचे सगळे फ्लेवर्स जे आहेत तर त्याच्यामध्ये इन्फ्यूज करायचे. त्यामुळे इकडे जी जाळी आहे तर त्याच्यावर धरून हा व्हेजिटेबल स्टॉक त्याच्यामध्ये घालून घेऊ आपण. आता हे जुलियन व्हेजिटेबल्स जे आहेत तर त्याला या व्हेजिटेबल स्टॉक बरोबर आपण एक 5 ते 7 मिनिटं चांगलं सिमर करून घेणार आहोत. आता त्याच्यात आपण थोडेसे स्पायसेस ॲड करूयात. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला क्लिअर सूप्स आवडतात आणि त्याच्यामध्ये मला खूप माइल्ड फ्लेवर्स आवडतात. पण इंडियन म्हणल्यामुळे मला त्यात स्पायसेस सो आवडतात, त्यामुळे मी थोडीशी मिरची इथे घेतो, थोडासा लसूण आणि थोडंसं आलं. आणि या सगळ्याला मी बारीक अजून चॉप करून घेणार आहे, म्हणजे सूप पिताना ते दातात येणार नाही. आता आपण सूपला ऍड करूयात थोडंसं लसूण, थोडंसं आलं आणि थोडीशी मिरची.
याच्यामध्ये घालणार आपण थोडासा सोया सॉस, डार्क सोया सॉस. तुम्ही याचा रंग बघताय, अतिशय काळा आहे. याला म्हणतात डार्क सोया सॉस, जो युजली कुकिंगसाठी वापरला जातो. आणि टेबलवर चायनीज फूडमध्ये कमी पडला तर घालायला जो देतात तर त्याला म्हणतात माइल्ड सोया सॉस. त्याला टेबल सोया सॉस सुद्धा म्हणतात. थोडासा सोया सॉस. मग अशी आपण याच्यामध्ये मीठ घातलं होतं. जस्ट टेस्ट करून बघू की किती अजून मीठ घालायला लागणार आहे. थोडंसं मीठ, आंबटपणासाठी थोडंसं लिंबू, आणि फ्लेवरसाठी थोडंसं व्हेजिटेबल स्टॉक सीझनिंग. हे आता चांगलं आपण सिमर करून घेणार आहोत. आणि सिमर करताना त्याच्यामध्ये आपण ब्रेक करणार आहोत 2 अंडी. म्हणजे जसं जसं सूप सिमर होतंय तसं तसं ही जी अंडी आपण फोडून घालणार आहोत तर ते सुद्धा चांगलं कुक होईल त्याच्यामध्ये. आणि याला आता मस्तपैकी 4 मिनिटं असं छान सिमर करून ते अंड कुक होईस्तोपर्यंत आपण त्याला आचेवर ठेवायचंय. तोपर्यंत आपण कापून घेऊयात या पातीच्या कांद्याचे बारीक बारीक हिरव्या भागाचे तुकडे, जे आपल्याला गार्निशसाठी वापरायचे. असा सगळा बंच असा घ्यायचा आणि अगदी थिन स्लाइस त्याचे आपण कापून घेणार आहोत. यातले थोडेसे स्लाइसेस आपण आत्ता सूपला ऍड करू आणि थोडेसे अंड वगैरे सगळं शिजल्यानंतर वरनं फक्त गार्निश म्हणून. पण आता हे अंड जे आहे याच्यामध्ये चांगलं शिजवून घेतो. त्याचा बलक जो आहे या योक जो आहे तो तसा इंटॅक्ट राहायला पाहिजे आणि सूप सर्व करताना तो तसा इंटॅक्ट दिसतो. त्यामुळे याला एग नॉट सूप म्हणतात. आता आपण सर्व त्याला करणार आहोत या सूप बोलमध्ये. सर्व करायच्या आधी त्याला जस्ट फिनिश करणार आहोत थोडीशी मिरपूड घालून. अँड दॅट्स इट. वेळ आता अंडा वगैरे सगळं मी चांगलं कुक करून घेतो, सर्व करण्याची तयारी करून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती केअरफुली लिहून घ्या. एग नॉट सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पातीचा कांदा, 2 अंडी, गाजर, वेज स्टॉक सीझनिंग, बारीक चिरलेलं आलं, मिरपूड, लिंबाचा रस, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोया सॉस आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पांढरा कांदा, गाजराचे तुकडे आणि व्हेजिटेबल स्टॉक घालून मिश्रण उकळून घ्यावं. त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण, आलं, डार्क सोया सॉस, मीठ, लिंबाचा रस आणि वेज स्टॉक सीझनिंग घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये 2 अंडी फोडून घालावी. सूप सर्व करताना वरून बारीक चिरलेला पातीचा कांदा आणि मिरपूड घालावी. कसं आहे की सुजाता, प्रशांत दादा आणि मी आम्ही तिघही तुमच्या समोर वेगवेगळ्या दिवशी येत असतो. माझी अशी इच्छा आहे की आता असा एक स्पेशल एपिसोड व्हावा की आम्ही तिघांनी मिळून तो एपिसोड करावा आणि आपण सगळ्यांनी मिळून भन्नाट मजा करावी. सुजाताचं अमेझिंग अँकरिंग, प्रशांत दादांचे फॅब्युलस जोक्स आणि त्यामध्ये मला थोडंसं कुकिंग. टोटल ॲक्शन पॅक्ड असा तो एपिसोड असेल. मी चॅनलला सजेस्ट करणार आहे की असा एक एपिसोड ठेवा. वेल तुम्ही सुद्धा पत्रांनी चॅनलला सजेशन द्यायला अजिबात विसरू नका की या तिघांचा मिळून एक एपिसोड ठेवा. आणि त्याच्यामध्ये हे लिहायला विसरू नका आजच्या 2 रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तुम्हाला माहितीये अजून फक्त एक 20-25 दिवसांचा पेशन्स ठेवायला लागणार आहे आपल्या सगळ्यांना. कारण फळांचा राजा आंबा एक 20-25 दिवसात सगळ्या मार्केटमध्ये दिसायला लागणार आहे. वर्षभर ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो फळांचा राजा आंबा 20 ते 25 दिवसांनी आपल्या समोर येणार आहे, आपल्या घरात येणार आहे आणि आपण त्याच्यावर तुटून पडणार आहोत. वेल पण तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत
अशाच काही रेसिपीज आपण करत तोपर्यंत असे दिवस काढूयात. 20-25 दिवसाचाच प्रश्न आहे. परत आपला मागच्या वर्षी सारखाच मँगो मानिया काइंड ऑफ आपली थीम चालू होणारच आहे. तोपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवायला लागेल. पुढच्या आठवड्यात असे स्टे ट्यून विथ अस. 2 फॅन्टास्टिक रेसिपीज घेऊन मी परत येणार आहे. पुढच्या आठवड्यात भेटूयात. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? आज मी तुम्हाला नागलीची खिशी दाखवणार आहे. वावे आम्ही सारे खवय्ये, नंतर लाईफ इन ब्रीड सारे खवय्ये, सारे आणि तिसरे पदार्थ आहे स्ट्रॉबेरी स्मूथी. खवय्ये.